नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी बघा, हप्ते बंद झालेल्या बहिणी अशा या लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आहेत. तर 5-50 हजार नाही तर अशा लाखो लाडक्या बहिणी आहेत. अशांना आता हप्ते त्यांचे हे बंद झालेले आहेत. काही बहिणींचे नोव्हेंबरपासूनचे हप्ते बंद झालेले आहेत, तर काही बहिणींचे त्याआधीचे सुद्धा त्यांना हप्ते आलेले नाहीत. तर अशा या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर यांचे हप्ते हे पुन्हा सुरू होतील का, आणि पुन्हा हप्ते सुरू होतील तर ते कधी होतील, आणि पुन्हा त्यांचे सर्व हप्ते हे सुरू होण्यासाठी अशा या लाडक्या बहिणींनी काय करणे आवश्यक आहे. म्हणजे हे तुम्ही महत्त्वाचे जे काही काम आहे, जे अपडेट आहे, ते तुम्ही करणे आवश्यक आहे. ते तुम्ही नाही केलं तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून कायमच्या बाहेर पडू शकतात. त्यासाठी हे कोणतीही योजना असू दे, हे प्रत्येक योजनेचे नियम आहेत. हे तुम्ही करणे आवश्यक आहे. लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना माहीत नाही अशा लाडक्या बहिणींना हे सर्व गोष्टी या अपडेट करणं, या सर्व गोष्टी बरोबर आहेत की नाही हे सर्व चेक करणं अत्यावश्यक आहे. तरच तुम्हाला तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला मिळतील आणि यापुढे सुद्धा तुम्हाला हेच काम नियमित करायचे आहे. तर काय आहे हे काम, आणि मग तुम्हाला 100% हप्ते येणार आहेत. तर बघा, पुन्हा हप्ते सुरू होण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना या 5 महत्त्वाच्या गोष्टी, हे 5 महत्त्वाचे अपडेट चेक करणे अतिशय आवश्यक आहे. तरच या सगळ्या लाडक्या बहिणींना, या म्हणजे कोणत्या, ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे. तर लाडक्या बहिणींना काय करणं गरजेचं आहे, काय करणं बंधनकारक आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे 5 मुद्दे असे आहेत की ते तुम्हाला करणे बंधनकारक आहे आणि तो नियमच आहे. तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ जरी घेतला तरीसुद्धा तुम्हाला या 5 गोष्टी या करणे प्रत्येक योजनेमध्ये बंधनकारक आहे. तर पहिले काय आहे, बँकेत जाऊन चौकशी करणे. बँक खाते सुरू आहे का. तुम्हाला सर्वात आधी काय करायचे आहे, तुमच्या बँकेत तुम्हाला जायचं आहे आणि तुमचे बँक खाते हे सुरू आहे का. कारण की खूप वेळा असे होते की काही जण, म्हणजे काही लाडक्या बहिणी किंवा कोणी दुसरं कोणी असू देत, समजा तुम्ही बँकेत नाही गेलात, ट्रान्झॅक्शन्स नाही केले, म्हणजेच तुम्ही पैसे काढले नाही किंवा ठेवले नाही, म्हणजेच बँकेमध्ये जर तुमचा पैसे ठेवण्याचा आणि काढण्याचा व्यवहार झाला नाही तर तुमचे बँक खाते हे बंद पडू शकते. आणि बँक खाते जर तुमचे बंद पडले तर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला बँक खाते हे लवकर सुरू करणे गरजेचे आहे, म्हणजे तुमचे 100% हप्ते येणार. दुसरा मुद्दा बघूया, तुमचे बँक खाते हे KYC केलेले आहे का. तुमचे बँक खाते हे, म्हणजे बँकेत गेल्यानंतर तुमची कोणतीही बँक असू देत, तुमची महाराष्ट्र बँक असू दे, स्टेट बँक असू दे, त्या बँकेत गेल्यावर तुम्हाला सांगतात की KYC कशी करायची, आणि ही KYC तुम्हाला दरवर्षी करणे हे आवश्यक आहे. तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही बँकेत गेले की चौकशी करा की बँक KYC कशी करायची. बँकेत गेल्यावर तुम्हाला तिथले बँक कर्मचारी सांगतात की बँकेची KYC कशी करायची. ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला तुमची बँक KYC पूर्ण करायची आहे, म्हणजे तुमचे खाते सुरू राहील आणि तुमचे जे काही हप्ते राहिलेले आहेत ते तुमचे हप्ते तुम्हाला सर्व नियमित मिळत राहतील.
त्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते KYC करणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. आणि आता पुढचा मुद्दा बघूया आपण. पुढचा मुद्दा आहे तुमचं जे बँक खातं आहे त्याला, तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे का? तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड हे लिंक आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला दरवर्षी करणे आवश्यक आहे. म्हणजे नवीन वर्ष सुरू झाले की दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात तुम्हाला या सगळ्या 5ही गोष्टी या अपडेट करणं आवश्यक आहे. तुमचे जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नसेल तर तुम्ही ते चेक करा. ते सुद्धा बँकेत गेल्यावर सगळं सांगतात. नंतर तुमचे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुमचे हप्ते जे राहिलेले आहेत, बंद झालेले आहेत, ते तुमचे हप्ते पुन्हा तुम्हाला सुरू होऊ शकतात, सुरू होतील. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना आणि जो पण कोणी बँक धारक आहे, म्हणजे ज्यांचे बँकेत खातं आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी करणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. हे तुम्ही तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक केल्यानंतर तुम्हाला सर्व राहिलेले हप्ते, बंद झालेले हप्ते पुन्हा मिळणार आहे. चौथा मुद्दा बघूया आपण आता, की तुमचे जे रेशन कार्ड आहे ते तुमचे रेशन कार्ड KYC केलेले आहे का? हे सुद्धा तुम्हाला दरवर्षी करणे बंधनकारक आहे. तरच तुम्हाला 100% तुमचे बंद झालेले हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. तर दरवर्षी नवीन वर्ष सुरू झाले की जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रत्येक वर्षी करणे हे बंधनकारक आहे आणि आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही योजनेचा जरी लाभ घेत असलात तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक योजनेमध्ये या गोष्टी करणे हे आवश्यक आहे. तरच तुम्हाला नियमित हप्ते येऊ शकतात. तुम्ही या सगळ्या गोष्टी जर अपडेट केल्या नाही तर तुमचे हप्ते हे बंद होतात आणि लाडकी बहीण योजना असू दे किंवा कोणतीही योजना असू दे, तुम्ही त्या योजनेतून मग अपात्र ठरले जातात आणि हप्ते येणे हे बंद होतात. आता बघूया आपण पाचवा मुद्दा. पाचवा मुद्दा आहे KYC केली आहे का? KYC म्हणजे कोणती? आता आपलं जे आपण वेबसाईटवर करत आहोत, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन जी आपण एक KYC करत आहोत, त्या पोर्टलवर तुम्ही KYC केलेली आहे का? किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तुमची KYC केलेली आहे का? किंवा पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही तुमची KYC केलेली आहे का? किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही तुमची KYC केलेली आहे का? आणि ती सक्सेसफुली तुम्ही बरोबर झालेली आहे का? हे करणं अतिशय आवश्यक आहे. हे जेव्हा तुमचं या 5ही गोष्टी तुम्ही जेव्हा पूर्ण कराल, बरोबर कराल आणि सक्सेसफुली कराल, तेव्हा तुम्हाला तुमचे बंद झालेले हप्ते हे तुम्हाला पुन्हा सुरू होणार. याबद्दल 100% गॅरंटी आहे. कारण की हे नियमच आहेत. आणि तुमचे जे DBT आहे, 6वा मुद्दा बघूया आपण आता. तुमचे DBT ॲक्टिव्ह आहे का? 6वा मुद्दा आहे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारी योजनेचे, कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे असतात ते आपल्याला DBTच्या मार्फत आपल्या बँकेत जे जमा होत असतात. त्यामुळे आपलं हे DBT ॲक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे तुम्हाला दरवर्षी अपडेट करणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला योजनेचा लाभ हा दर महिन्याला मिळू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. तुमच्या सगळ्या या गोष्टी अपडेट आहे का? नसेल अपडेट तर लवकर करून घ्या, म्हणजे तुमचे बंद झालेले हप्ते तुम्हाला पुन्हा सगळे पूर्ववत मिळायला सुरुवात होईल.